मग यांच्या अगोदर सगळ्या संपलेल्या पाहिजे हे करू नका कोणी तुमची मीटिंग आमच्यावरच राहणार साहेब आम्हालाच उभं करा तुम्ही तुमची गणपती म्हणजे फक्त चोपडा प्रत्येकाने स्वतःच्या एनसी बघून घ्या एखादी एनसी विकास वाढली पाहिजे किंवा दोन कर प्रत्येकाला सांगताय मला सांगतील तुला सांगला असं कसं झालं याच्यापुढे आता काहीच काम नाही फक्त बेस्ट करता दुसऱ्याचं बघताच नाही झालेलं आहे पोलीस प्राधिकरणात जावं लागतं गेलेले हवालदारांनी काहीतरी केलं मला जावं लागलं जावं बघा कॉपी पेस्ट चालू पण आपल्याकडे मोठी आगामी ईद 15 ऑगस्ट गणपती उत्सव या निमित्ताने जनतेमध्ये सुरक्षा असावी पोलीस सतर्क आहेत जनतेच्या सेवेसाठी आणि जे दंगीखोर आहेत किंवा यामध्ये गडबड करणारे व्यक्ती यांच्यावर आमचा वचक राहावा म्हणून आम्ही आज चोपडा शहरमध्ये दंगा काबू योजना राबवली तसं रूट मार्चसुद्धा केलेलं आहे तसंच आम्ही सध्या माननीय पोलीस अधीक्षक सौ जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन दररोज वेगवेगळ्या योजना राबवत आहोत त्यासाठी आज आम्ही जे पूर्वीचे गुन्हे दाखले हत्यार कायद्याखाली ज्यांच्याकडून वेपन जप्त करण्यात आले त्या सगळ्या आरोपींच्या आज घरांची झडती घेतलेली आहे जेणेकरून असा प्रकार या उत्सवादरम्यान होणार नाही किंवा गुन्हे घडणार नाही यामुळे आम्ही त्यासाठी आम्ही सगळे सतर्क आहोत. सर आता आपण कर्मचाऱ्यांनाही काही सूचना दिल्या तसं आमच्या स्टाफसाठी सुद्धा आम्ही कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा आम्ही सतर्क राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत काय काय उपाययोजना करायच्या याविषयी याची पण सूचना दिलेली आहे. सर या संदर्भात आपण नागरिकांना काय आवाहन करू इच्छितो नागरिकांना या आम्ही आवाहन करतो की पोलीस यासाठी सतर्क आहात त्यांच्या कुठलीही भीती बाळगण्याची गरज नाही उत्सव जे आहेत सगळे जे उत्सव येत आहेत सगळ्यांनी शांततेने आनंदाने पार पाडावेत त्यासाठी पोलीस आपल्याला सगळं सहकार्य करण्यास तयार आहात असं जनतेने आम्हाला यासाठी सहकार्य करावं म्हणजे कुठलीही कायद्यांचा प्रश्न निर्माण होणार नाही सगळे सण उत्सव आनंदाने साजरे होतील. तसंच या सण उत्सव दरम्यान जर कोणाला काही आढळलं संशयास्पद आढळलं संशयास्पद व्यक्ती असेल पण संशयास्पद काही पोस्ट व्हायरल केली असेल किंवा पत्रकं लावलेली असतील या संबंधित तात्काळ पोलिसांची जनतेने संपर्क करावा जेणेकरून आम्ही तात्काळ त्या ठिकाणी कारवाई करू आणि कुठेही पुढं अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य करून की आपण शांततेने सण उत्सव साजरा करू.